मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त 500 रुपयात बनवून मिळेल। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। आपण पाहतात सार्थक न्यूज। खरं तर पूर्ण महाराष्ट्रभर जे घडलंय ते अतिशय वाईट घडलेलं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला हे मान्य नाही आहे। त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन मॅनेज करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 235 जागा कोणी जिंकू शकत नाही, हे आतापर्यंत कधीच घडलेलं नाही आहे। आणि सीमाताई त्याच्यातच त्याच ईव्हीएम मशीनमधूनच निवडून आलेल्या आहे। आपण सगळे साक्ष आहात। सीमाताई हिरेंवर एवढी नाराजी असताना सीमाताई हिरे आज निवडून आलेल्या नाही, फक्त ईव्हीएम मशीनमुळे निवडून आलेल्या आहे। अण्णा, आपला पराभव झाला या निवडणुकीत, तर या पराभवाची आपण कारणे-मीमांसा कशी करणार? आपण निवडणूक का बरं हरला असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला हे सांगतो, मी निवडणूक हरलेलो नाही। आपण सगळे साक्ष आहे। माझ्याबरोबर लाखो लोक होते, लाखो, सगळ्या जाती धर्माची माणसं होती आणि सीमाताई कोणालाच नको होती। अजून दुसरा समोरचा उमेदवार होता, गुन्हेगार प्रवृत्तीचा होता, त्यामुळे लोकांना पर्याय होता, म्हणून मी निवडणूक हरलेलो नाही। महाराष्ट्रात महायुतीला ऐतिहासिक असं मॅन्डेट मिळालं, याविषयी आपलं मत काय? ईव्हीएम मशीन, फक्त ईव्हीएम मशीनमुळे त्यांनी मॅनेज करून ते निवडणुका जिंकलेले। आता विरोधी पक्षांनी काय करायला पाहिजे? विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे। त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, उद्धवजी ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील, बच्चूजी कडे असतील, राजू शेट्टी, संभाजी राजे, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन जे बॅलेट पेपरवर यापुढचं निवडणूक झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच आजच्या निवडणुका असत्या तर आजचं चित्र असं अजिबात नसतं। पण हे नेते एकत्र येतील का? 100% आलं पाहिजे। त्यांनी आता वेगवेगळ्या चुली न मांडता जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, सत्तेसाठी नव्हे तर जनतेला न्याय देण्यासाठी। अन्यथा या देशामध्ये एकाधिकारशाही, एकच पक्ष संपूर्ण देश चालवेल आणि जनतेला न्याय मिळणार नाही। आज जी परिस्थिती, लाडकी बहीण जे म्हणतात, बटेंगे तो कटेंगे, असे अनेक मुद्दाम पुढे करून महागाई करतील। एक बहिणीला 1,500 देतील, महागाईमुळं वाढून जाईल। आजही किती महागाई आहे आणि जनतेमध्ये याची लूट होईल। समजा हे सगळे नेते एकत्र आले तर काय केलं पाहिजे? म्हणजे त्यांची रणनीती कशी आहे? त्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे, जनता एकत्र केली पाहिजे। ज्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये हे ईव्हीएम मशीन त्यांनीच काढलं होतं आणि त्यांनी आता ते रद्द केलंय, अशाच पद्धतीने आपल्या भारतामध्ये रद्द केलं पाहिजे। ईव्हीएम मशीनवर मतदान घेणं आणि बॅलेट पेपरवर पहिल्यासारख्या निवडणुका झाल्या पाहिजे। अण्णा, तुम्ही ईव्हीएम मशीन संदर्भात बोलता, पण महायुतीच्या जागा जास्त येण्याचं कारण फक्त ईव्हीएमच आहे की आणखी काही? फक्त ईव्हीएम मशीन, फक्त ईव्हीएम। बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजे, म्हणून विरोधकांनी आता एकत्र आलं पाहिजे। आता पुढची भूमिका काय अण्णा? काय नाही, आपलं काम करीत राहायचं। पुढची काय भूमिका? आपलं जे रेग्युलर काम आहे जनतेमध्ये जाऊन करायचं। या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।